कधी देवीचा भोग तुम्हाला मृत्यूच्या दारात नेतो हे ऐकलंय का? देवी मातंगी एका चुकीच्या पूजा विधीने जागृत होते आणि मग सुरू होतो एक थरारक आणि तांत्रिक खेळ. नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्यातीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी एक्सप्लेन करणार आहे एक बंगाल मिस्ट्री हॉरर सिरीज भोग. ही कहाणी एक खूप प्रसिद्ध कादंबरीवर आधारित आहे, जिचं नाव सुद्धा भोगी आहे आणि ती लिहिली लेखक आविक सरकार यांनी. यामध्ये तुम्हाला सायकोलॉजिकल टेन्शन आणि सुपरनॅचरल हॉरर यांचं एक भन्नाट कॉम्बिनेशन पाहायला मिळेल. तर चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. कथेची सुरुवात होते एका मोठ्या अँटिक स्टोअरपासून. या स्टोअरचा मालक सुबेश आपल्या वर्कर रतनला सांगतो की आज मी लवकर घरी निघतोय, मला जरा बरं नाही आहे. तू काम झाल्यावर दुकान बंद करून घे. आ स्टोअरमध्ये काही नवीन वस्तू आल्या होत्या, त्यात एक रहस्यमय देवीची मूर्तीसुद्धा होती. रतन ती मूर्ती काळजीपूर्वक बाजूला ठेवतो आणि दुकान बंद करण्याची तयारी करतो. तेवढ्यात त्याच्या कानावर काही विचित्र कुजबूज ऐकू येते, तीही त्या मूर्तीच्या दिशेने. तो जेव्हा तिकडे पाहायला जातो तेव्हा समोर ती देवी उभी असते आणि पाहता क्षणी त्याच्या जवळ येते आणि म्हणते, मला भूक लागली आहे, मला खायला दे. हे सगळं पाहून रतन खूप घाबरतो आणि जोरात किंचाळतो. यानंतर आपण एका माणसाला पाहतो, त्याचं नाव आहे अतिन. तो एका सेल्स कंपनीत काम करत असतो आणि त्याला अँटिक वस्तू गोळा करण्याची फार आवड असते. अतिन खूप मेहनती आणि टॅलेंटेड असतो आणि आज त्याचा बॉस त्याला सांगतो की तुझं चांगल्या कामामुळं तुला आता कंपनीचा सेल्स हेड बनवलं जात आहे. ही बातमी ऐकून अतिन आनंदानं फुलून जातो, पण बॉस सांगतो हे अजून कुणालाही सांगू नको. जेव्हा प्रमोशन लेटर हातात येईल तेव्हा सगळ्यांना सांग. अतिन म्हणतो, ठीक आहे सर, मी कुणाला नाही सांगणार. पण त्याचा एक खास मित्र होता, अँटिक शॉपचा मालक सुभेश, ज्याच्याकडून तो नेहमी काहीतरी खरेदी करत असे. त्यामुळे तो सुभेशला सांगतो, चल ना पार्टी करूया. पण सुभेश बोलतो, आज वेळ नाही रे, खूप सारा माल आलाय आणि रतन पण काम सोडून निघून गेलाय. काहीतरी भूताबिताबद्दल बोलत होता, म्हणून आज नाही. मग अतिन त्याला प्रमोशनबद्दल सांगतो. हे ऐकून सुभेश म्हणतो, मग पार्टी तर बनतेच, आधी का नाही सांगितलंस? पगार किती वाढला? अतिन म्हणतो, अरे थांब, आधी प्रमोशन लेटर तर मिळू दे. सुभेश हसून म्हणतो, म्हणजे अजून काहीच पक्का नाही आहे. अतिन म्हणतो, प्लीज चल ना रे, एक तूच आहेस ना माझा खरा मित्र. शेवटी सुभेश तयार होतो. ठीक आहे, मी तयार होऊन येतो, तू इकडेच थांब. तितक्यात अतिन दुकानात इकडे तिकडे फिरू लागतो आणि त्याची नजर त्या मूर्तीवर पडते. ती मूर्ती त्याला खूपच आकर्षित करत असते. अतिनला अँटिक वस्तूंचा अनुभव होता. त्याने खूप मूर्ती पाहिल्या होत्या, पण अशी मूर्ती त्याने कधीच पाहिली नव्हती. तेवढ्यात सुभेश तयार होऊन परत येतो. अतिन त्याला विचारतो, ही कोणत्या देवीची मूर्ती आहे? एका हातात वीणा आणि दुसऱ्या हातात खोपडी. असं अद्भुत कॉम्बिनेशन मी आधी कधीच पाहिलं नव्हतं. सुभेश म्हणतो, माझ्या अंदाजाने ही एखादी तिबेटियन देवी असावी, पण मी नक्की काही सांगू शकत नाही. म्हणून मी एखाद्या तिबेटी स्पेशालिस्टकडून हे तपासून घ्यायचं ठरवलं आहे, पण वेळच मिळत नाहीये. अतिन विचारतो, तुला ही मूर्ती मिळाली कुठून? त्यावर सुभेश त्याला चक्रवर्ती फॅमिलीबद्दल सांगतो, जी 600 वर्ष जुन्या मॅन्शनमध्ये राहत होती. अलीकडेच एका आजारामुळं त्यांचं पूर्ण कुटुंब संपलं. फक्त त्यांची एक मुलगी वाचली, जी आता त्या घरातून निघून आपल्या नवऱ्यासोबत कायमचं अमेरिकेला जात होती. त्या मॅन्शनमधलं जुनं सामान वगैरे ती स्वस्तात विकत होती, जे की खूप मौल्यवान आणि अँटिक होतं. सुभेशला सौदा चांगला वाटला म्हणून त्याने सगळं विकत घेतलं. तेव्हा त्या फॅमिलीचा पुजारी त्याला ही मूर्ती देऊ करतो. सुभेश म्हणतो, माझं बजेट आधीच ओव्हर झालंय, मी अजून एक वस्तू घेऊ शकत नाही. पण पुजारी म्हणतो, नाही नाही, यासाठी पैसे द्यायचे नाहीत, फुकट घेऊन जा. तेवढ्यात त्या घरचा जावई बघतो आणि म्हणतो, तुम्ही काय करताय? ही मूर्ती तर खूप मौल्यवान दिसते, ती तुम्ही फुकट का देताय? तेव्हा घराची मालकीन म्हणजे त्याची पत्नी म्हणते, अरे सोड ना, त्याला घेऊन जाऊ दे, आपल्याला उशीर होतोय. आणि मग ते दोघं निघून जातात. अशा प्रकारे ही मूर्ती सुभेच्या हातात मोफत लागते. अतिन विचारतो, असं जर आहे तर हिची किंमत किती असेल? सुभेश म्हणतो, हे तिच्या प्राचीनतेवर अवलंबून आहे, पण तू एवढा इंटरेस्ट का घेतोयस? तुला हवी आहे का? अतिन म्हणतो, बरोबर किमतीत दिलीस तर घेईल. सुभेश हसून म्हणतो, मी तुला कधी चुकीच्या किमतीत काही दिलंय का? असं कर, तू ती घेऊन जा, पैशाचं नंतर बघू. अतिन विचारतो, खरंच घेऊन जाऊ का? सुभेश म्हणतो, हो रे, घेऊन जा आणि लवकर चल, क्लबला पण जायचं आहे. बस मग काय. अतिन ती मूर्ती कारमध्ये ठेवतो आणि दोघं क्लबमध्ये जातात. तिथं अतिनला एक मुलगी आवडते आणि ती मुलगीही त्याच्याकडे पुन्हा पुन्हा पाहून स्माईल करत असते. हे बघून सुभेश म्हणतो, आता तरी लग्न कर, तुझं वयही निघून चाललंय. अतिन उत्तर देतो, लग्न केलं की फ्रीडम संपतं रे, आणि अजून मी म्हातारा झालो नाहीये. मग तो त्या मुलीकडे जातो आणि तिच्याबरोबर डान्स करतो. डान्स करत असतानाच अतिनला काही विचित्र गोष्टी जाणवू लागतात. सगळं लालसर दिसू लागतं. कानात कुजबूज ऐकू येते आणि त्या देवीचा आवाज पुन्हा त्याच्या कानात घुमतो, मला खायला दे, मी भुकेली आहे. तेव्हा ती मुलगी बघते की हा माणूस अचानक कुठेतरी हरवला आहे. ती विचारते, तुम्ही ठीक आहात का?
पण अतीन काहीच उत्तर देऊ शकत नाही. तो अजूनही धक्क्यातच असतो की हे माझ्यासोबत काय झालं. त्याच्या विचित्र वागण्यामुळं त्या मुलीला वाटतं की हा माणूस काहीतरी अजबच आहे आणि ती तिकडून निघून जाते. नंतर अतीन जेव्हा आपल्या कारने घरी परतत असतो तेव्हा वाटेत अचानक आरशात त्याला एक म्हातारी बाई दिसते आणि तो घाबरतो. पण मग मागं वळून पाहताच ते गायब होते. अतीन स्वतःशी म्हणतो शक्यतो हा माझा भ्रम असेल आणि शांतपणे तो घरी पोहोचतो. आणि इथे आपल्याला कळतं की जी बाई त्याला आरशात दिसली होती ती त्याचीच आई होती, जिला मरून 5 वर्ष पूर्ण झाली होती. त्याचे वडील सुद्धा त्याच्या लहानपणीच गेले होते. अतीनची आई गेल्यानंतर त्याचा सांभाळ त्याची दाई पुष्पाताई करत असते. अतीनकडून दारूचा वास येत असतो, ज्यावर पुष्पाताई त्याला सुनावते रोज रोज दारू पिऊन घरी येणं चांगलं नाही. अतीन म्हणतो ते सगळं सोड ना, ही मूर्ती बघ किती सुंदर आहे ना. पुष्पाताई म्हणते हो खरंच सुंदर आहे, पण यात नवं काय, तू दररोज अशा वस्तू घेऊन येतोस. मग ती त्याच्यासाठी जेवण वाढते आणि त्याला पुन्हा समजावते रोज दारू पिऊन घरी यायचं हे योग्य नाही. हे ऐकून अतीन वैतागतो आणि म्हणतो अरे बस कर ना आता. पुष्पाताई त्याला एक अंगठी दाखवून आठवण करून देते. तुझी आई मरायच्या आधी मला ही अंगठी देऊन तिने माझ्याकडून वचन घेतलं होतं की तिच्या जाण्यानंतर मी तुझी काळजी घेईन. पण अतीन त्यावरही हसून तिला चिडवतो. त्यावर पुष्पाताई म्हणते ठीक आहे, पण जेव्हा मी नसेन ना तेव्हा तू मला खूप मिस करशील. त्या रात्री जेव्हा अतीन झोपलेला असतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर लाल प्रकाश पडतो. तो डोळे उघडतो तर तीच देवी त्याच्या अगदी समोर उभी असते आणि म्हणते मला खायला दे, मी भुकेली आहे. अतीनला जाणवतं की तो स्वप्न बघतोय. तो उठून पाणी प्यायला जातो, पण त्याला दिसतं की पाण्यात तर रक्त मिसळलेलं आहे. तो घाबरून ते पाणी टाकून देतो. तेव्हाच त्याच्या रूममध्ये त्याची आई दिसते. तीही तेच म्हणत असते मला खूप भूक लागली आहे, पण आधी देवीला खायला घाल, मग मी काहीतरी खाईल. आपली आई पाहून अतीन भावूक होतो. मग त्याची झोप मोडते आणि त्याला समजतं की तो अजूनही स्वप्नातच होता. पण तेव्हाच त्याचं लक्ष जातं की जमिनीवर रक्तमिश्रित पाणी खरंच सांडलेलं होतं आणि देवीच्या पावलांचे निशाण देखील होते, जे हळूहळू अदृश्य होत होते. हे सगळं खूप विचित्र वाटतं त्याला. सकाळी पुष्पाताई चहा घेऊन येते आणि त्याला उठवते. अतीन म्हणतो थोडा वेळ झोपू दे ना, काल रात्री खूप विचित्र स्वप्न पडली, नीट झोपच झाली नाही. पुष्पाताई टोमणा मारते दारू पिऊन झोपलास तर स्वप्न पडणारच. ती मग जमिनीवर पडलेला जार उचलते आणि धुवायला जाते. हे पाहून अतीन थक्क होतो, म्हणजे जार खरंच खाली पडला होता, तर ते सगळं फक्त स्वप्न नव्हतं. तो चहा पितो आणि अंघोळीसाठी जातो तेव्हा त्याला जाणवतं की कोणीतरी त्याला स्पर्श करते. एक बाई जिने काळे टोकदार नखं वाढवलेले असतात. पण तो पाहतो तिथे तर कोणीच नसतं. मग त्याला स्पर्श केला तरी कोणी. नंतर तो आंघोळ करून आपल्या आईच्या फोटोसमोर जाऊन अगरबत्ती लावतो. त्याला वाटतं की कदाचित त्याची आई त्याच्यावर नाराज आहे, म्हणून तो फोटोला नवीन ताज्या फुलांचा हार घालतो. अपेक्षा करतो की आई खुश होईल. तेव्हाच त्याचं लक्ष देवीच्या मूर्तीवर जातं. आतून त्याला वाटतं की तिची पूजा करावी. तो आईसाठी आणलेला हार तसाच देवीला अर्पण करतो आणि समोर अगरबत्ती लावून हात जोडून तिकडून निघून जातो. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आतीन एक नास्तिक माणूस आहे, ज्याने पूर्वी कधीही पूजा केली नव्हती आणि त्याला त्याबद्दल काही नीटसं ज्ञानही नव्हतं. पण त्याच्या तिकडून निघून जाताच देवीवर अर्पण केलेले सगळे फूल खाली पडतात, म्हणजे देवीने ती पूजा स्वीकारलेलीच नव्हती. दुसऱ्या बाजूला अतीनचे अंकल भोष आलेले असतात, जे एक आर्किओलॉजिस्ट असतात. पुष्पाताई त्यांच्यासमोर अतीनची तक्रार करते, रोज दारू पिऊन येतो, माझं काही ऐकत नाही, तुम्हीच समजवा त्याला आणि खरं सांगू का, याचं लग्न लावून द्या, कदाचित त्यामुळे तो थोडा सुधारेल. भोष अंकल म्हणतात पुष्पा बरोबर बोलते, तू असं किती दिवस एकटंच राहणार आहेस. अतीन म्हणतो अरे अंकल ते सगळं सोडा, मी तुम्हाला माझ्या कलेक्शनमधली एक खास गोष्ट दाखवतो. तो त्यांना घेऊन जातो आणि तीच देवीची मूर्त दाखवतो. भोष मूर्तीच्या हातातली खोपडी पाहून लगेचच समजून जातात की ही काही तांत्रिक देवी आहे. तेव्हा अतीन विचारतो पण तांत्रिक विद्या तर आपल्याच हिंदू धर्मात वापरली जाते ना, ही देवी मात्र काही हिंदू वाटत नाहीये. त्यावर अंकल म्हणतात असं कोणी सांगितलं तुला की तांत्रिक विद्या फक्त हिंदू धर्मातच असते. वज्रयान बुद्धिझमबद्दल ऐकलं आहेस का? 10व्या ते 14व्या शतकादरम्यान एक मोठा बौद्ध समुदाय हिंदू तांत्रिक संप्रदायाने प्रभावित झाला होता. त्यातून त्यांनी स्वतःची एक तांत्रिक परंपरा निर्माण केली, जिला वज्रयान बुद्धिझम म्हणतात. पण जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा हजारो बौद्ध तिबेट, नेपाळ वगैरे भागात स्थलांतरित झाले आणि ही मूर्ती तिथलीच असावी. तुला मूर्तीचे फीचर पाहून समजेल, ती तिबेटियन आहे. म्हणजे ही मूर्ती जवळपास 700 ते 800 वर्षांपूर्वीची असावी. खूप मौल्यवान आहे. अंकल विचारतात ती तुला कुठून मिळाली? अतीन सांगतो माझा मित्र आहे ना सुबेश, त्याच्या दुकानातून घेतली, त्याला ही फुकटच मिळाली होती. इतक्यात अतीनचं लक्ष जातं की देवीवर चढवलेली फुलं खाली पडलेली आहेत. तो ती उचलून परत मूर्तीवर ठेवतो. अंकल म्हणतात हे काय करत आहेस तू? अतीन म्हणतो पूजा.
हे ऐकून अंकल चिडतात. असं काहीही करत बसतोस. प्रत्येक देवी देवताची पूजा करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. ही देवी तांत्रिक वाटते. जर चुकीच्या पद्धतीने पूजा केली तर त्याचे भयंकर परिणाम होऊ शकतात. पण अतीन ही सगळी गोष्ट खूपच हलक्यात घेतो. तो म्हणतो, अंकल अंकल तुम्ही थोडं जास्त सिरियस होताय. अंकल उत्तर देतात, मी सिरियस होतोय कारण हे प्रकरण खरंच गंभीर आहे. आपल्याला अजून माहिती नाही की ही देवी कोण आहे, तिची पूजा कशी करायची. म्हणून तू अजून काही करू नकोस. मी खाली मंदिराच्या पुजाऱ्याशी बोलतो आणि त्याला इथे घेऊन येतो. तो तुला योग्य पद्धत सांगेल. पण त्यांना लगेचच कामासाठी बाहेर जावं लागतं. ते म्हणतात की परत आल्यावर पुजाऱ्याला ते घेऊन येतील आणि ते तिकडून निघून जातात. यानंतर अतीनसुद्धा ऑफिसला निघून जातो आणि त्याच्या जाताच देवीवर ठेवलेली सगळी फुलं पुन्हा खाली पडतात. ऑफिसमध्ये अतीनला समजतं की त्याच्या प्रमोशनबद्दलची बातमी कुणीतरी पसरवली आहे. सगळे त्याला शुभेच्छा देत असतात. ऑफिसमध्ये अनिमा नावाची मुलगी असते, जिला अतीनवर क्रश असतो. ती आता त्याला सर म्हणून हाक मारते. हे पाहून अतीनचा एक कलिग त्याची चेष्टा करतो. भाऊ अजून लेटर नाही आणि आधीच सर, काय चक्कर आहे. अतीन हसून म्हणतो, अरे काही नाही रे, फालतू बोलू नकोस. तेव्हा तोच कलिग म्हणतो, असं वाटतंय की तू कायमच सिंगलच राहशील. अतीन जेव्हा वॉशरूममध्ये असतो तेव्हा त्याला एक पांढऱ्या साडीतील बाई तिकडून जाताना दिसते आणि ती लगेचच गायब होते. त्याला पुन्हा जमिनीवर त्या पावलांचे निशाण दिसतात, जे हळूहळू अदृश्य होतात. या सगळ्यामुळे अतीनला भीती वाटायला लागते. पण त्याबरोबरच गोंधळही होतो की नक्की काय चाललंय. दुपारच्या जेवणाच्या वेळी त्याला आपल्या आईचे शब्द आठवतात, देवीला भूक चढव. त्याला वाटतं कदाचित त्याची आई अजूनही त्रासात आहे आणि जर देवीला प्रसन्न केलं तर सगळं ठीक होईल. मग संध्याकाळी जेव्हा तो घरी परततो तेव्हा जेवणाआधी तो देवीला एक सफरचंद कापून अर्पण करतो आणि अगरबत्ती लावतो. पण रात्री पुन्हा देवी त्याच्या स्वप्नात येते आणि म्हणते, मला भूक लागली आहे, मला खायला दे. अतीन आई म्हणत तिच्या पायावर पडतो. देवी त्याच्या डोक्यावरून हात फिरवते आणि तेवढ्यात त्याची झोप उघडते. तो विचारात पडतो, मी तर देवीला भूक चढवला होता ना, मग काय चुकलं. तो पाहतो तर सफरचंद फेकलेले असतात. देवीने ते स्वीकारलेले नव्हते. हे पाहून त्याला खूप वाईट वाटतं. तेवढ्यात पुष्पाताई त्याला म्हणते, चल नाश्ता कर. पण अतीन म्हणतो, माझं काही मन नाही आहे आणि तो उपाशीपोटीच ऑफिसला निघून जातो. संध्याकाळी ऑफिसमधून परतल्यावर तो काही वेगळी फळं देवीला अर्पण करतो आणि दुसऱ्या प्रकारच्या फुलांची माळ तिच्यावर चढवतो. पण देवी त्याचं काही स्वीकारत नव्हती. मग अतीनने ठरवून टाकलं होतं की तो देवीला खुश करूनच राहील. त्यामुळे तो रोज नवनवीन फळं चढवत असे. वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांच्या माळा देवीला घालून अगरबत्ती पेटवत असे. पण काही स्वीकारलं जात नव्हतं आणि त्यामुळे तो खूप निराश झाला होता. त्याला असं बघून पुष्पाताई म्हणते, काय झालं बेटा, काय एवढा चिंतेत आहेस. अतीन सांगतो, आईबद्दल विचार करत होतो, ती खुश असेल ना. पुष्पाताई म्हणते, तुझ्या आईला मरून 5 वर्ष झाली, आता आठवण आली का तुला. पण जास्त विचार करू नकोस, मी आहे ना तुझी आई. मग रात्री जेव्हा पुष्पाताई झोपलेली असते तेव्हा तिला घंटांचा आवाज ऐकू येतो आणि तिची झोप मोड होते. ती अतीनला शोधायला मूर्तीच्या रूममध्ये जाते, पण तो तिथे नसतो आणि मूर्तीसुद्धा गायब असते. घंटांचा आवाज ऐकत ती जुन्या स्टोर रूमकडे जाते आणि तिला तिथं काय दिसतं. अतीन त्या मूर्तीला बसून पूजा करत असतो. हे पाहून पुष्पाताई पूर्णपणे हादरते, कारण अतीनने याआधी कधीही पूजा केली नव्हती आणि त्या क्षणी आपण प्रेक्षक तिच्या मागे कोणीतरी भूतासारखं काहीतरी उभं आहे हे पाहतो. पुढच्या दिवशी भोष अंकल दिल्लीवरून परत येतात आणि सोबत पुजारालाही घेऊन आलेले असतात. तेव्हा पुष्पाताई त्यांना सांगते, अतीन पूर्णपणे बदललाय, काहीतरी विचित्र वागतोय. ती त्यांना त्या पूजा खोलीत घेऊन जाते आणि अतीन आता असा दिसतो की जणू तो स्वतःच एखादा पुजारी आहे. अंकल त्याला पाहून विचारतात, अचानक तुला हे काय झालं. अतीन म्हणतो, माता माझ्या स्वप्नात आली होती, त्या माझ्याशी बोलल्या सुद्धा. अंकल म्हणतात, मी तुला ओळखतो, तू नेहमी कम्युनिस्ट विचारांवर विश्वास ठेवत होतास, मग 2-4 स्वप्नामुळे तू इतका धार्मिक कसा काय झाला. तेव्हा पुजारीही म्हणतो, बेटा मी तुला लहानपणापासून ओळखतो, पूजा करणं चुकीचं नाही, पण योग्य माहितीशिवाय असं करू नये. आपल्याला अजून माहिती नाही की ही देवी कोण आहे, तिची पूजा कशी केली जाते. चुकून काही उलटसुलट केलंस तर देवीचा कोप उडू शकतो. पण अतीन यावर उत्तर देतो, आईसारखी देवी आपल्या मुलांना कधीच त्रास देत नाही. मी जसं वाटेल तशी तिची पूजा करेल, फळं फुलं जे योग्य वाटेल ते अर्पण करेल. ते लोक त्याला समजवतात की अशी पद्धत चुकीची आहे. पण अतीन चिडून जातो आणि म्हणतो, माझ्या स्वप्नात माता आली होती, माझ्या डोक्यावर त्यांनी हात ठेवला होता. त्या माझ्यावर प्रेम करतात, त्या मला काहीही त्रास देणार नाही. हे माझ्या आणि देवीच्या मधलं नातं आहे, तुम्ही लोक मध्ये पडू नका. इतकं म्हणत तो जोरात पुजाऱ्यांचा हात पकडतो. हे बघून सगळे घाबरतात आणि तिकडून निघून जातात. अरे याला खरंच काहीतरी झालं आहे. पुढच्या दिवशी ऑफिसमध्ये एक पुरस्कार सोहळा असतो, ज्यामध्ये अतीनचं नाव बेस्ट अचिव्हर पुरस्कारासाठी घोषित केलं जातं. पण अतीन विचारात गडलेला असतो. तो पहिल्यांदा काही ऐकत नाही
दुसऱ्यांदा पुन्हा नाव घेतल्यावर तो ऐकतो, पण स्टेजवर जातानाही त्याचा चेहरा थोडा विचित्र आणि सुन्न असतो. हे पाहून त्याचे सहकारी हैराण होतात. अरे, याला काय झालंय? इकडे घरी पुष्पाताईला पूजा खोलीतून काही विचित्र आणि भीतीदायक आवाज ऐकू येतात. पण खोलीत तर कोणीच नसतं. ती घाबरून जाते आणि रडत रडत बोश अंकलला कॉल करते. बोश विचारतात, काय झालं? सगळं ठीक आहे ना? पुष्पाताई म्हणते, काहीच ठीक नाहीये. हे सगळं त्या मूर्तीमुळे होते. मी ती मूर्ती घरातून काढून टाकेन. बोश म्हणतो, नाही, अजून असं काही करू नकोस. माहिती नाही अतीन कसा रिॲक्ट करेल. गेल्या वेळी पाहिलंच ना, आपण त्याला पूजा करू नकोस असं म्हटल्यावर तो कसा वागला होता. पुष्पाताई म्हणते, ठीक आहे, ठीक आहे, शांत हो. मी स्वतः त्याच्याशी बोलून पाहते. आणि या सगळ्याच्या दरम्यान आपण प्रेक्षक म्हणून बघतो की काही भूतप्रेत त्याच परिसरात फिरत होते आणि पुष्पाताईचं बोलणं ऐकत होते. दुसरीकडे अतीनचा एक कलिक त्याला ड्रिंक ऑफर करतो, पण अतीन नकार देतो. तो म्हणतो, मला लगेच निघावं लागेल, घरी जाऊन पूजा करायची आहे. हे ऐकून कलिक चकित होतो. म्हणजे डिनरही नाही? अतीन म्हणतो, नाही, तू डिनर पॅक करून दे. अतीन जेव्हा घरी परत येत असतो तेव्हा वाटे त्याच्या गाडीसमोर एक स्त्री येते. ती म्हणते, माझं पोट रिकामं आहे, कालपासून काही खाल्लेलं नाही, काही असेल तर द्या. अतीनला आठवतं की त्याच्याकडे थोडं खाणं बाकी आहे आणि तो तिला देतो. मग तो विचारतो, तू राहतेच कुठे आणि एवढ्या रात्री इथे हायवेवर काय करतेस? त्यावर ती बाई रडायला लागते. मी एकटी आहे, माझं कोणीच नाही, प्लीज मला इथे एकटं सोडू नका, मला तुमच्याबरोबर घेऊन चला, नाहीतर हे समाजाचे लांडगे मला फाडून खातील. अतीनला तिची कीव येते आणि तो तिला घरी घेऊन येतो. पुष्पाताई तिला बघून चकित होते. हा कोणाला घेऊन आलाय? ती बाई आपलं नाव डांबरी सांगते. तिचा नवरा मेला होता आणि तिच्या सासरच्यांनी तिला घराबाहेर काढलं होतं. तिच्या माहेरच्यांनी सुद्धा तिला घरी घेतलं नव्हतं. पण पुष्पाताईला डांबरीमध्ये काहीतरी संशयास्पद वाटतं. ते अतीनला म्हणते, आपल्याला हिच्याबद्दल काहीच माहिती नाही आणि तू तिला घरात घेऊन आलास. अतीन म्हणतो, रात्री अशा अवस्थेत तिला सोडणं योग्य वाटलं नाही म्हणून घरी आणलं. पुष्पाताई म्हणते, मग तिला पोलिसांकडे घेऊन जायला हवं होतं. अतीन म्हणतो, ते उद्या पाहूया, सध्या मला पूजा करायची आहे, तिला अँटिक रूममध्ये ठेव. पुष्पाताई तिला रूम तर देते, पण तिला खडसावत म्हणते, तू अतीनचा ट्रस्ट जिंकला तरी माझ्या नजरा तुझ्यावर आहेतच. चोरी करायचा विचारसुद्धा करू नकोस. मी थेट पोलिसात देईल आणि उद्या मला तुझी ID प्रूफ दाखव. पुष्पाताई निघताच डांबरीचा ॲटिट्यूड एकदम बदलतो. ती खुर्चीवर जणू या घराची मालकीनच असल्यासारखी बसते. पण त्याच वेळी पुष्पाताई परत येते आणि ती हे सगळं बघते. डांबरी लगेचच साधी बनण्याचं नाटक करते. पुष्पाताई तिला जेवण देऊन चुपचाप निघून जाते. पण ती ठरवते की उद्या हिचा बंदोबस्त करायचा आहे. रात्री अचानक सगळ्या एरियात वीज जाते. पुष्पाताई उठते आणि मेणबत्ती पेटवायला जाते. तेव्हाच अचानक एक भयानक दिसणारी बाई तिच्या समोर येते आणि मेणबत्ती विझवते. पुढच्या दिवशी सकाळी पुष्पाताई गायब असते. बोश अंकल पोलिसांना बोलवतात, कारण अतीन अजूनही बेशुद्ध अवस्थेत असतो. पोलीस म्हणतात, किडनॅपिंगसारखं काही पुरावा मिळालेला नाही, शक्य आहे की त्या स्वतःच कुठेतरी गेल्या असतील. 2-3 दिवस थांबूया, जर परत आल्या नाही तर मग सर्च सुरू करू. जाता जाता ऑफिसर भोसला सांगतो, त्या डांबरीवर लक्ष ठेवा. मी तिला काही प्रश्न विचारले नाहीत, कारण ती रडतच होती, पण मला काहीतरी गडबड वाटते. त्या रात्री डांबरी अतीनकडे येते आणि म्हणते, तुम्ही सकाळपासून काही खाल्लं नाही, चला जेवून घ्या. पण अतीन म्हणतो, माझा मूड नाही, तू खाऊन झोप. त्यावर डांबरी पुष्पाताईच्या आवाजात बोलते, बेटा जेवून घे रे. हे ऐकून अतीन सुन्न होतो, पण तो काहीच बोलत नाही. तो शांतपणे जेवणाच्या टेबलवर बसतो. डांबरी त्याला जेवण वाढते, पण जशी अतीन ताटातला घास तोंडात टाकायला लागतो, डांबरी त्याला थांबवते. आज तुम्ही देवीची पूजा न करता, त्यांना भोग अर्पण न करता स्वतः खाणार आहात का? अतीनला आपली चूक लक्षात येते आणि त्याला खूप वाईट वाटतं. मी हे कसं विसरलो असं म्हणत अतीन स्वतःला चापटा मारू लागतो. मी किती मोठा गाढव आहे आणि रडू लागतो. डांबरी त्याला म्हणते, तुम्ही जाऊन आधी आंघोळ करून या, तोपर्यंत मी मातेसाठी भोग तयार करते. बस मग काय, अतीन लगेचच उठून आंघोळ करायला जातो आणि डांबरी भोग तयार करते. ती भोगात शाकाहारीसोबत मांसाहारी पदार्थही बनवते आणि तोच देवीला अर्पण करते. दोघं मिळून पूजा करतात. पूजा झाल्यावर डांबरी अतीनला जेवण देत असते. अतीनला त्या भाज्यांमधून सडलेला वास येतो. त्याचं जेवणात मन लागत नाही. तो म्हणतो, माझा मूड नाही आणि झोपायला जातो. रात्री त्याला पूजा रूममधून विचित्र आवाज येतात. तो जेव्हा रूममध्ये जातो तेव्हा बघतो की देवीने भोग खाल्लेला असतो, म्हणजे देवीने भोग स्वीकारलेला असतो. हे बघून तो अक्षरशः वेड्यासारखा आनंदी होतो. तो लगेच डांबरीला सांगतो, बघ शेवटी माझा भोग माताने स्वीकारलाय. डांबरी ही आनंदी दिसते. दोघंही देवीसमोर दंडवत घालतात. पण डांबरीचे हावभाव अचानक बदलतात. तिच्या चेहऱ्यावर एक भयानक स्माईल असते. यातून स्पष्ट होतं की ती इथे काहीतरी खास हेतू घेऊन आली आहे. तिला हे सुद्धा माहिती आहे की देवी कोण आहे, तिची पूजा कशी करावी
आणि तिला काय भोग द्यावा. दुसऱ्या दिवशी अतीन खूप खुश असतो. त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक असते. तो आनंदाने ऑफिससाठी तयार होतो आणि जेवणाच्या टेबलवर बसतो. डांबरी त्याला पूर्वीसारखं सडलेलं घाण वासाचं जेवण वाढते. अतीन तो तोंडात तर घास टाकतो, पण थांबतो आणि मग काहीच न बोलता तो ते जेवण देखील खातो. मे बी आज तो काही जास्तच खुश असतो आणि मग हेच त्याचं रोजचं रुटीन बनतं. रोज डांबरीचं सडलेलं खाणं खातो, जरी बोट घालून जबरदस्तीने खावं लागलं तरीही. आणि संध्याकाळी देवीला भोग चढून पूजा करतो. आता तर तो रात्री स्मशानातही जाऊ लागतो. एक दिवस पोलीस ऑफिसर अतीनच्या घरी येतो आणि बोलतो की पुष्पांजलीचा कुठेच पत्ता लागत नाहीये. त्यांनी त्यांच्या गावातही विचारपूस केली आहे. त्यामुळे आता तो सुचवतो की बातमीपत्रांमध्ये जाहिरात द्यावी, सोशल मीडियावर पोस्ट कराव्या, कदाचित काही लीड मिळेल. पण अतीन फार विचित्र उत्तर देतो. आता आपल्या प्रयत्नांनी काही होणार नाही. हे सगळी माताची इच्छा आहे. ऑफिसर विचारतो, म्हणजे काय? आपण केस क्लोज करावी का? अतीन म्हणतो, जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं. मग ऑफिसर ती केस बंद करतो. एका रात्री घोष अंकल अतीनच्या घरी येतात. घरभर मंत्रोच्चार आणि घंटांचा आवाज होत असतो आणि ते काय पाहतात, अतीन भयंकर पद्धतीने पूजा करत असतो. त्याच्या वागणुकीने ते घाबरून जातात. ते विचारतात, अतीन, तुला हे सगळं काय झालंय? अतीनचं व्यक्तिमत्व आणि आवाज पूर्णपणे बदललेलं असतं. त्याचं वागणंही खूप आक्रमक झालेलं असतं. तो अंकलच्या कॉलरला धरून म्हणतो, पहा, मातेनं माझा भोग स्वीकारलाय. हाच पुरावा आहे की ती माझ्यावर प्रेम करते. आता त्या पुजाराला बोलवा आणि दाखवा हे सगळं. अंकल विचारतात, हे सगळं कधी झालं? अतीन सांगतो, मातेनं पहिल्यांदा माझा भोग स्वीकारून 2 आठवडे झाले आणि हे सगळं डांबरीमुळे शक्य झालंय. तिच्या कुकिंगमध्ये काहीतरी खास आहे. ती आली आणि सगळं व्यवस्थित झालंय. माझी पूजा यशस्वी होत आहे, असं अतीन म्हणतो आणि तेवढ्यात भोज अंकल डांबरीकडे बघतात. तिचे डोळे अचानक राक्षसी दिसू लागतात. हे पाहून भोज घाबरून जातात. अरे बापरे, ही तर एखादी चुडेल वाटते. कदाचित हिनेच अतीनवर काहीतरी केलं आहे. त्यांना अतीनची खूप चिंता वाटू लागते आणि ते विचार करतात की या सगळ्यामागचं रहस्य काय आहे हे शोधायला हवं. त्याचवेळी त्यांना सुबेशची आठवण येते, ज्या अँटिक शॉपमधून अतीननी ती मूर्ती घेऊन आला होता. घोष अंकल त्या दुकानात जाऊन सुबेशशी बोलतात. ते सांगतात की अतीन ज्या दिवशी तुझ्याकडून ती मूर्ती घेऊन गेला त्यानंतरपासून तो खूप विचित्र वागतोय, जणू तो वेडा झालाय. सुबेशही सांगतो, हो, गेल्या आठवड्यात जेव्हा मी त्याला कॉल केला होता, चल कुठेतरी फिरायला जाऊ, तेव्हा तो म्हणाला की त्याला गर्दीची ठिकाणं आवडत नाही. आता त्याला स्मशानात जायला आवडतं. अंकल विचारतात, तुझ्या दुकानात ती मूर्ती किती दिवस होती आणि काही अजब गोष्ट घडली का? त्यावर सुबेशला आठवतं, मूर्ती दुकानात आल्याच्या 2 दिवसातच माझा नोकर रतन घाबरून कायमचं काम सोडून गेला. तो काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता, पण घाबरलेला होता. जर मला तेव्हा माहिती असतं की मूर्ती एवढी धोकादायक आहे, तर ती मी अतीनला कधीच दिली नसती. अंकल म्हणतात, आपल्याला या मूर्तीचं रहस्य समजून घ्यायला हवं. तू सांगू शकतोस का ही मूर्ती तुला कोणी दिली होती? दुसरीकडे अतीन ऑफिसमध्ये एकटाच लंच करत असतो. त्याच्या विचित्र वागणुकीमुळे सगळेजण त्याच्यापासून दूर राहू लागले होते, अगदी अनिमा देखील. यामागचं मुख्य कारण होतं त्याचं दुर्गंधीयुक्त जेवण. त्याच्या टिफिनमधून येणाऱ्या भीषण वासामुळं सगळ्यांना त्रास होत होता. सगळे त्याला म्हणतात, काय झालं याला? हे सडलेलं खाणं तू कसं काय खातोय? शेवटी अतीनलाही ते खाता येत नाही आणि त्याला उलटी होते. हे पाहून बॉस त्याला म्हणतो, माझ्या मते तुझी तब्येत ठीक नाहीये. आधी डॉक्टरकडे जा आणि त्याला 1 आठवड्याची रजा देतो. अतीन तिथून थेट स्मशानघाटात जातो. तिथे तो एका गरीबाला जेवताना पाहतो आणि त्यालाही भूक लागते. तो जवळच्या ढाब्यातून जेवण घेऊन खातो. तेव्हा त्याच्याजवळ बसलेला एक म्हातारा म्हणतो, मला खूप भूक लागली आहे, थोडं जेवण देतोस का? अतीन रोटीचे 2 तुकडे करतो आणि मोठा भाग त्या म्हाताऱ्याला देतो. तो म्हातारा म्हणतो, तू स्वतः लहान तुकडा घेतला आणि मला मोठा दिलास. खूप छान काम केलंस. अतीन म्हणतो, मी फार विचार करत नाही. तो आणखी रोटी घेऊनच येतोय. मग तो म्हातारा आपलं नाव कृष्णानंदा सांगतो. ते बोलत असताना तो सांगतो की तो पूजा अर्चनेशी संबंधित पुस्तके लिहितो. हे ऐकून अतीनचे कान टवकारतात. तो विचारतो, म्हणजे तुम्हाला तंत्रमंत्र ही माहीत असतील? कृष्णानंदा स्मित करतो आणि होकार देतो. मग तो जवळ येतो आणि सांगतो, जो भुकेल्याला अन्न देतो त्याची माता आदिशक्ती होऊन रक्षण करते. ती तुझंही रक्षण करेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तंत्रापेक्षा मोठी शक्ती एकच आहे आणि ती म्हणजे प्रेम. प्रेम हे तंत्राचं सर्वात शक्तिशाली रूप आहे. मग तो अतीनला एक मणी देतो आणि म्हणतो, हे आपल्या गळ्यात घाल. मग कोणतीही नकारात्मक ऊर्जा तुला काही करू शकणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे मणी कधीही गळ्यातून काढू नकोस. जेव्हा याचं काम संपेल तेव्हा हे आपोआप माझ्याकडे परत येईल. दुसऱ्या बाजूला सुबेश अंकलला त्या पुजाराकडे घेऊन जातो. त्याच्याकडून मूर्ती मिळाली होती. तिथे ते पुजाऱ्याला सगळी समस्या सांगतात.
आणि विचारतात की देवी कोण आहे. मग तो पुजारी एक मोठं रहस्य उघड करतो. ही देवी काही साधारण देवी नाही. 10 महादेव्यांपैकी ही 9वी महादेवी आहे, देवी मातंगी. देवी मातंगी ही देवी सरस्वतीचं तांत्रिक रूप मानलं जातं, किंवा असंही म्हणता येईल की त्या सरस्वतीचं एक गडद किंवा डार्क रूप. म्हणूनच त्यांच्या एका हातात वीणा असते आणि दुसऱ्या हातात खोपडी. पुजारी त्यांना सांगतो, आज काळी अमावस्या आहे, म्हणजेच आज अतींचा शेवटचा दिवस असू शकतो. इकडे मनीच्या प्रभावामुळं अतींचं डोकं आता नीट काम करायला लागलं होतं. जेव्हा तो घरी येतो तेव्हा घरातील अवस्था पाहून त्याला विचित्र वाटतं. घर पूर्णपणे धुळीने भरलेलं, कुठेही स्वच्छता नाही, बेडशीट किती दिवसापासून बदललेली नाही आणि त्याच्या कपड्यांनाही दुर्गंध येत होता. हे सगळं बऱ्याच काळापासून सुरू होतं, पण अतीनला आता जाणीव झाली होती. तो डांबरीकडे जाऊन विचारतो, हे काय चाललंय? घर इतकं घाण का झालंय? डांबरी मात्र खोलीबाहेर येतच नाही. ती म्हणते, माझी तब्येत ठीक नाही, मी उद्या बोलते. अतीन निघून जातो. डांबरीला समजतं की आता तिचा जादू अतीनवरून उतरत चाललाय. अतीन शुद्धीवर आला आहे. इकडे अतीन थेट पोलीस ठाण्यात फोन करून विचारतो, पुष्पाताईबद्दल काही माहिती मिळाली का? पोलीस सांगतात, तुमच्या सांगण्यावरून केस बंद करण्यात आली होती. तेव्हा अतीन म्हणतो, मला तेव्हा भान नव्हतं, आता मी शुद्धीत आहे. तो आपल्या मित्राला कॉल करतो आणि सांगतो, पुष्पाताईसाठी मिसिंगच्या जाहिरात न्यूजपेपरमध्ये छाप. पण त्याचवेळी एक अदृश्य आत्मा त्यांच्या संभाषणाचा मागोवा घेत असते. रात्री झोपताना अतीनला जाणवतं की 2 आत्मा त्याच्याकडे पाहत उभे आहेत. पण तो वळून पाहतो तेव्हा तिथं कोणीच नसतं. सकाळी तो पाहतो अजूनही घरात गोंधळ आहे. तो थेट डांबरीकडे जातो, पण ती आपल्या खोलीत नसते. मग तो टेरेसवर जातो. तिथे जमिनीवर तांत्रिक चिन्ह काढलेली असतात आणि अनेक प्राणी पक्ष्यांचे मृतदेह पडलेले असतात. उंदीर, मांजर, कावडे, कबूतर वगैरे. म्हणजेच तिथे कोणीतरी तांत्रिक रिच्युअल केलं असावं. तो खाली परत येतो तर समोर डांबरी उभी असते. तिला पाहताच तो म्हणतो, वरच्या टेरेसवर काही अघोरी घाण केली आहेस. डांबरी खूप रागात येते. तिचे नखे लांब आणि भयंकर दिसत होते. ती स्वतःही फार भयंकर वाटत होती. पण मनीच्या प्रभावामुळं ती अतीनला काहीही इजा करू शकत नव्हती. म्हणून ती शांतपणे म्हणते, मी सगळं स्वच्छ करेन, काळजी करू नका. मग ती सांगते, आज सकाळी मी पूजा रूममध्ये गेले तेव्हा भोग जसाच्या तसाच ठेवलेला होता. म्हणजे मातेने काल भोग स्वीकारलेला नाही. कदाचित माझ्या कुकिंगमध्ये काही कमी राहिलं असावं. पण आज काली अमावस्या आहे. आज माता कुठलाही भोग नाकारणार नाही. म्हणून आज मी त्यांच्यासाठी महाभोग तयार करणार आहे. अतीनला डांबरी सांगते, आज तू जरा उशिरा घरी ये, म्हणजे मला आरामात देवीसाठी महाभोग तयार करता येईल. इकडे पुजारी मूर्तीचा संपूर्ण इतिहास सांगू लागतो. हे त्या काळातलं प्रकरण होतं जेव्हा तिबेटचा सम्राट जामियाग डोरेज संपूर्ण प्रदेशात आपलं साम्राज्य पसरवत होता. पण सिंगाटसेचा राजा तंजीन त्याच्या विरोधात बंड करत होता आणि लढाईत सम्राटावर भारी पडत होता. सम्राट कोणत्याही प्रकारे त्याला हरू शकत नव्हता. तेव्हा सम्राटाला कळलं की तंजीन आपल्या मुलीवर फार प्रेम करतो. तिच्यातच त्याचा जीव आहे. म्हणून जर ती मुलगी संपवली गेली तर तंजीन तुटून जाईल आणि मग त्याला हरवणं सोपं होईल. त्याच प्लॅननुसार सम्राटाने आपल्या गुप्तहेरणीला तंजीनच्या राजमहालात दासी म्हणून पाठवलं. ती रोज त्याच्या मुलीच्या जेवणात हळूहळू विष मिसळत होती. पण हा प्लॅनही फसला, कारण तंजीनच्या एका परिचित वैद्याने वेळेत लक्ष देऊन त्या मुलीचा जीव वाचवला आणि तिला बरं केलं. सम्राटाची कूटनीती फसली तर त्याने थेट युद्ध सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण त्याला माहिती नव्हतं की तो कोणाला सामोरे जातोय, कारण तो वैद्य मातंगी देवीचा मोठा भक्त होता आणि त्याला काळी जादू देखील येत होती. त्याने सम्राटाच्या संपूर्ण कुटुंबावर असं तंत्र केलं की सगळे रक्ताच्या उलट्या करत मरून गेले. त्या तांत्रिकाचं नाव होतं सहस्त्ररक्षा आणि तोही चक्रवर्ती कुटुंबातूनच होता. वयाच्या 30व्या वर्षी तो तिबेट गेला होता आणि तिथे वज्रयान तांत्रिकाकडून त्याने सर्व विद्येचं ज्ञान घेतलं. त्याच ज्ञानाच्या जोरावर त्याने तंजीनच्या मुलीला वाचवलं आणि सम्राटाला हरवलं, तेही युद्ध न लढता. मात्र यासाठी त्याने राजा तंजीनला एक विनंती केली होती की राज्यातील सर्वोत्तम शिल्पकाराच्या हातून एक देवीची मूर्ती तयार करून घ्या आणि मग त्याच्या देखरेखीखाली एक तिबेटियन शिल्पकार देवी मातंगीची मूर्ती बनवतो. कारण ती मूर्ती तिबेटी कलाकाराने बनवली होती, पण तिच्या चेहऱ्याचे आकार तिबेटीप्रमाणे बनले आणि यामुळेच अनेक लोक आजही त्या मूर्तीला तिबेटियन देवी समजतात. हीच ती मूर्ती होती जिचा वापर करून सम्राट डोरेजवर भयंकर तंत्र करण्यात आलं होतं. नंतर सहस्त्ररक्षाला लक्षात आलं की ही मूर्ती फारच धोकादायक आहे. जर ही एखाद्या दुष्ट तांत्रिकाच्या हाती गेली तर सर्वनाश निश्चित आहे. त्यामुळे त्याने ती मूर्ती लपून भारतात आणली आणि योग्य पद्धतीने तिची प्राणप्रतिष्ठा केली. तेव्हापासून 600 वर्षापासून चक्रवर्ती कुटुंबावर मातंगी देवीची कृपा आहे. पुजाऱ्याला हे सगळं माहीत होतं, कारण त्याच्या वंशातील अनेक पिढ्या चक्रवर्ती कुटुंबात पुजारी म्हणून काम करत आले आहेत. सहस्त्ररक्षाने स्पष्ट सांगितलं होतं, कधीही घर सोडायचं झालं
तर मूर्ती एकटी घरात सोडू नका. ती घरात एकटी राहिली तर विनाश घडवेल. म्हणूनच ती मूर्ती सुभेशला त्यांनी दिली होती. दुसरीकडे अतीन ऑफिसला जातो. बॉस विचारतो, "मी तुला एक आठवड्याची सुट्टी दिली होती. इतक्या लवकर कसं काय आलास?" पण अतीन पूर्णपणे ठीक वाटल्याने त्याला कामावर घेऊन घेतो. सहकारीही त्याला पाहून चकित होतात. तो आणि मला म्हणतो, "आज तू खूप सुंदर दिसतेस." सगळ्यांना आश्चर्य वाटतं की अतीन इतका कसा काय बदलला. तो म्हणतो, "माहिती नाही, कदाचित स्ट्रेस झाला होता." मग तो कामाला लागतो आणि त्याला वाटतं की सर्व काही ठीक झालंय, संकट टळलंय. पण त्याला माहिती नव्हतं की आजचा दिवस त्याच्या आयुष्यातील शेवटचा दिवस असू शकतो. रात्रीच्या वेळी ऑफिसमधून घरी जात असताना त्याला बाहेरच अंकल भेटतात. ते विचारतात, "बेटा, तू ठीक आहेस ना?" अतीन म्हणतो, "हो अंकल, मी ठीक आहे. माझ्या आधीच्या वागणुकीबद्दल मला माफ करा. मला काय झालं होतं हे काही समजत नव्हतं." अंकल म्हणतात, "आता माफीनाम्याची वेळ नाही. तुझ्यावर मोठं संकट येणार आहे." अतीन विचारतो, "कसलं संकट?" तेव्हा अंकल त्याच्यापुढे एक धक्कादायक सत्य उघड करतात. डांबरी ही खरं तर एक पिशाचिनी आहे आणि ती देवी मातंगीची चुकीच्या पद्धतीने पूजा करत होती. हे सर्व काही पुजाऱ्यांनी त्यांना सांगितलं असतं. डांबरीने देवीची पूजा वारंवार चुकीच्या पद्धतीने केल्यामुळं देवी क्रोधित झाली होती आणि देवीचा कोप अत्यंत भयानक असतो. सर्वप्रथम अतीन हळूहळू आपली विचार करण्याची आणि समजण्याची शक्ती गमावत जातो. त्याच्या आयुष्यातून जगण्याची इच्छा संपत जाते. तो आपल्या नातलगांपासून, मित्रांपासून दूर होतो आणि पूर्णपणे एकटा पडतो. त्यानंतर देवी तिच्या एखाद्या पिशाचिनाला पाठवते, जी मानवी रूपात येते. पहिल्या अमावास्येला ती त्याच्याशी भेटते. ती सर्वप्रथम त्याच्या कुटुंबाचा नाश करते. मग त्याला राक्षसी अन्न खाऊ घालून त्याची बुद्धी, संपत्ती आणि प्रतिष्ठा नष्ट करत जाते. हे सर्व एक तांत्रिक चक्र असतं आणि नंतरच्या अमावास्येला ती देवीसमोर अतीनची बली देणार असते. हे ऐकून अतीन म्हणतो, "जर असं असेल तर मी आज घरात प्रवेश करणारच नाही आणि उद्या सकाळी आपण मूर्तीचं विसर्जन करू." अंकल म्हणतात, "यामुळे काही फरक पडणार नाही. ही पिशाचिनी इतक्या सहजतेने तुला सोडून जाणार नाही. आपल्याला तिचा सामना करावा लागेल आणि तिला हरवावं लागेल." मग दोघे मिळून पिशाचिनी डांबरीचा सामना करायला जातात. तेव्हा ती देवीसाठी महाभोग बनवत असते. तिच्या हातात एक कापलेला मानवी हात असतो आणि त्यात एक ओळखीची अंगठी दिसते. त्यावरून अतीनला समजतं की तो हात पुष्पाताईचाच आहे. याचा अर्थ डांबरीने पुष्पाताईला मारून तिचा भोग बनवला आहे. इतकंच नाही तर आता ती अतीनचीही बली द्यायच्या तयारीत असते. ती थेट अतीनकडे धावत येते. अंकल त्याला वाचवायला येतात, पण डांबरी त्यांच्यावर हल्ला करते आणि त्यांना दूर फेकते. नंतर ती अतीनचाही गळा पकडते. पण अतीनने ती मणी आपल्या स्वेटरखाली घालून ठेवली होती, म्हणून डांबरीला ती दिसत नाही. पण मग ती मणी चमकू लागते आणि तिचा प्रभाव होताच डांबरी मागे हटते. डांबरी लगेचच तिच्या तांत्रिक शक्तींचा वापर करते आणि मंत्रपठण सुरू करते. त्यामुळे अतीन पुन्हा आपल्या मेंदूवरचा ताबा गमावतो. त्याला विचित्र आवाज येतात, "मणी उतरव, मणी काढून टाक." आणि चारही बाजूंनी भूतप्रेत त्याला घेतात. तेव्हा तो मणी काढून टाकतो. डांबरी हवेत तरंगत त्याच्याकडे येते आणि त्याच्यावर हल्ला करते. याच वेळी अतीनला आपले अंकल दिसतात आणि त्याला पुष्पाताईची आठवण येते. त्याला जाणवतं की त्याला या सर्वांवर किती प्रेम आहे आणि त्याला कृष्णानंदाची ती गोष्ट आठवते. प्रेम हीच सर्वात मोठी तांत्रिक शक्ती आहे. बस मग काय, अतीन अचानक कमबॅक मारतो. तो ती मणी उचलतो आणि डांबरीच्या कपाडावर लावतो. त्यामुळे डांबरीचा अंत होतो. त्यानंतर तो लगेच आपल्या अंकलकडे धावतो आणि पाहतो की त्यांचा श्वास अजून सुरू आहे. अंकल फक्त बेशुद्ध झाले होते. मग दुसऱ्या दिवशी अतीन देवीची मूर्ती विसर्जित करतो. त्यानंतरच त्याला अनिमाचा मेसेज येतो. ती त्याला डेटसाठी विचारते. शेवटी अतीनच्या आयुष्यात सगळं काही पूर्ववत आणि ठीकठाक होऊ लागतं. 2 दिवसांनी अंकललाही शुद्ध येते. शुद्धीत येताच ते मूर्तीबद्दल विचारतात. अतीन सांगतो, "चिंता करू नका, मी ती मूर्ती विसर्जित केली आहे." अतीनने त्या त्रासदायक मूर्तीपासून सुटका मिळवली होती. पण ती मूर्ती आता वाहत वाहत दुसऱ्या एखाद्या ठिकाणी पोहोचलेली असते. आपण पाहतो की 2 मुलं कुठेतरी आहेत आणि त्यातील एकाच्या समोर पुन्हा तीच देवी प्रकट होते आणि त्याच्याकडून भोग मागते. आणि याबरोबरच ही सिरीज इथेच संपते. आणि आता मी तुम्हाला देवी मातंगीबद्दल थोडक्यात काही गोष्टी सांगते. ही एकमेव अशी हिंदू देवी आहे जिला झुटा भोग म्हणजे एखाद्याने खाल्लेले आणि उरलेले अन्न अर्पण केले जाते. तिची पूजा अगदी वेगळ्या पद्धतीने केली जाते कारण ती तंत्रमंत्राची देवी आहे. जर योग्य पद्धतीने तिची पूजा केली तर तिचा सकारात्मक परिणाम मिळतो, पण चुकीच्या पद्धतीने पूजा केली तर नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. म्हणूनच अतीनच्या भोवती भूतप्रेत फिरत होते. या कथेत देवीची मूर्ती एका प्रकारे कर्स टाईप दाखवली आहे कारण तिचा वापर खूप भयानक तांत्रिक प्रयोगांसाठी झाला होता. कदाचित यामुळे ही सगळी संकटं घडत होती. तर मंडळी, हे होतं भोग सिरीजचं एक्सप्लेनेशन. जर तुम्हाला हे स्पष्टीकरण आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमचं यावर काय मत आहे. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.